नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि संध्याकाळचे 5 वाजता बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहताय 5च्या बातम्या. बातमी एक महत्त्वाची येते. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं बायपासवर कारची दुचाकीला धडक बसली आहे. अतिशय भीषण असा अपघात झाला आणि या अपघाताची दृश्य ही डॅश कॅममध्ये एका गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झालाय. डॅश कॅम फुटेजमध्ये अपघाताची घटना चित्रित झाली. धडकेआधी कारमधील हालचाली कॅमेरामध्ये चित्रित झाले. अतिशय एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. भीषण असा अपघात. गोपाळ मुडघरे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी. गोपाळ, हा अपघात नेमका कसा झाला ते आपण पाहतोय. सध्या परिस्थिती काय? पुणे मुंबई बायपासवर हा अपघात झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये एक जो चारचाकी वाहन चालक आहे हा बेदरकारपणे वाहन चालवताना दिसतोय आणि या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने याचा जो वाहन आहे तो एका दुचाकीला धडकलेला आहे आणि त्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. गोपाळ, मात्र आता या सगळ्या भीषण अपघातानंतर काही कारवाई झाली आहे त्या कार चालकावर? सध्या ह्या अपघाताची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळालेली आहे आणि हिंजवडी पोलीस माहिती घेत आहेत की नेमका अपघात कधी झाला आणि कोण कार चालक होता. ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती सध्या हिंजवडी पोलीस घेत आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. गोपाळ, जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार केले जातात का? त्यांच्यावर नेमके उपचार कुठे केले जातात याबाबत काही माहिती मिळाली आहे? हा मुंबई पुणे जो बायपास आहे त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये जखमी तरुणावर उपचार करण्यात येतात अशी प्राथमिक माहिती. नक्कीच गोपाळ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा व्हिडिओ दाखवूयात. कसा भीषण अपघात झालाय. मुंबई पुणे बायपासवरची ही घटना आहे आणि या बायपासवर नेहमीच भीषण अपघात होत असतात. पुन्हा एकदा असाच भीषण अपघात या रस्त्यावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गाडी अक्षरशः 360 अंशांमध्ये फिरल्याचं पाहायला मिळालंय. या गाडीचा वेग प्रचंड होता आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे. मात्र मागणं येणाऱ्या एका गाडीच्या डॅश कॅम मध्ये ही घटना चित्रित झाली. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. सुदैवानं यात जे जखमी आहेत त्यामुळे कोणती जीवितहानी झालेली नाही. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तातडीनं दोन्ही गाड्या थांबल्या आणि त्यामुळे या दुचाकीवरील चालकांचा जीव वाचलाय. अक्षरशः डोक्यावरचं हेल्मेट देखील उडून पडल्याचं पाहायला मिळतं या दृश्यांमध्ये आणि या दोघांची दुचाकी कुठं जाऊन पडली आहे हे शोधावं लागतं. इतका हा भीषण अपघात होता. आपण पुन्हा एकदा पाहूयात कशा पद्धतीत दुचाकीला धडक बसली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी येते राजकीय वर्तुळातनं. नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातलं राजकारण पुन्हा तापलंय. मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारासाठी किती पैसे घेतले असा सवाल राऊतांनी गोऱ्हेंना विचारलाय. तर राऊतांची बुद्धिभ्रष्ट झाल्याची टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग नाहीये. नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही. म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात. त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे. तर इकडे नीलम गोऱ्हेंवर सुषमा अंधारेंनीही घणाघाती टीका केल्याचं पाहायला मिळतंय. गोऱ्हेंनी माझा पक्षप्रवेश रोखला होता असं अंधारे म्हणतात. नीलम गोऱ्हेंवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचंही अंधारेंनी म्हटलंय. नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच राहील असंही
अंधारे म्हणाले. छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे. त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. माफीनामा मागताय का तुम्ही? त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली, तरी आमचा लढा असेल. पुढच्या बातमीकडे वळूयात. रश्मी ठाकरेही ॲक्शन मोडवर आल्याचा आता पाहायला मिळालाय. आज त्यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे. नीलम गोरेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी रश्मी ठाकरे यांनी संवाद साधलाय. नीलम गोरेंविरोधात रश्मी ठाकरे आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता नीलमताई विरुद्ध रश्मी वहिनी असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. अजिबात नाही. विषय पण झाला नाही. नीलम गोरे ते एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या. त्यांना जे काही मोठे पण दिलंय ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेनी दिलेलं मोठेपण आहे. पुढची बातमी. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडूनच पैसे घेतले, मात्र मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनी बोलून दाखवली आहे. माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती, कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले. मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली आणि काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. नाही पैसे दिले मी तिला, किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. आणि अशातच नीलम गोरेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही खेचलंय. शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊत करतायत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी शरद पवारांवरही निशाणा साधलाय. माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. शरद पवार आज मुंबईत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. थोड्याच वेळात शरद पवारांचीही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळेच नीलम गोरेंच्या आरोपाच्या वादात संजय राऊतांनी शरद पवारांना ओढलंय. घटनेचा निषेध करण्याची मागणी संजय राऊतांनी केली. त्यामुळेच शरद पवार आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पुढच्या बातमीकडे. मढीप्रमाणे सर्व देवस्थानं आणि गावांनी सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालावी अशी मागणी भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे. मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली, त्यामुळे सर्वच देवस्थानांनी असा निर्णय घ्यावा अशी मागणी भोसलेंनी केली आहे. महाराष्ट्रातल्या अन्य देवस्थानांना आणि गावांना आमचा आग्रह आहे की या निर्णयाची आपण सुद्धा अंमलबजावणी करावी. मंदिराच्या परिसरात असो किंवा यात्रा उत्सवांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना आपणही बंदी घालावी, जेणेकरून आपल्या ज्या सनातन परंपरा आहेत यांना दूषित होण्यापासून आपल्याला रोखता येईल. काही यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे. त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. तुषार भोसले यांनी बंदी घालावी अशी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाण्यात नीलम गोरेंविरोधात आता आंदोलन केलं जात आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, नीलम गोरे विरुद्ध ठाकरे गट असा आता सामना रंगताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच वाद पेटलाय, राजकीय वातावरण तापलंय। त्यातच आता ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातही आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर ठाण्यात नीलम गोरेंविरोधात आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी विकास काटे सध्या संपर्कात आहेत। विकास, आंदोलन करण्यात येतंय का, अधिक माहिती आहे? विकास, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, बोला सर, बोला, आवाज येतोय। विकास, आंदोलन केलं जात आहे, महिला पदाधिकारी ठाकरे गटाच्या आक्रमक झाल्याचं दिसतंय, सध्या काय वातावरण आहे ठाण्यात? नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर ठाण्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। खास करून त्यांनी एक बॅनर आणला होता, टायरवाल्या काकू, म्हणजे मर्सिडीज दिल्यानंतर पदं मिळतात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर टायरवाल्या ज्या काकू आहेत त्या टायरवाल्या काकूंच्या प्रतिकात्मक जो काही बॅनर होता याला चप्पल मारून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। रस्त्यावरती टायर आपटून या घटनेचा निषेध केलेला आहे। विशेष म्हणजे शिवसेना संघटना आहे, संघटनेमध्ये अशा प्रकारे पैसे देऊन किंवा गाड्या देऊन पदं मिळत नाहीत असं देखील या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन ठाण्यात करण्यात आलंय। नक्कीच गोपाळ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा सध्या काय घडतंय ठाण्यात ते पाहूयात। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। नीलम गोरेंविरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि नीलम गोरेंचा या ठिकाणी निषेध करण्यात येतोय। पुण्यानंतर आता ठाण्यातही या सगळ्या घटनेचे वक्तव्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। ठाकरे गट विरुद्ध नीलम गोरेचा सामना सध्या रंगताना पाहायला मिळतो। पुढे पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भात आता एक मोठी बातमी पाहूयात। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाला थेट दम दिलाय। मस्ती कराल तर घरी जाल असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असं कोकाटे यांनी म्हटलंय। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। पण आपणही नीट काम करा, म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। त्यामुळे ठोस भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी इथं घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पुढची महत्त्वाची बातमी, राजकीय वर्तुळातूनच ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र दिसलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा भेट झाली आहे। मुंबईत एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते। या भेटीमध्ये तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचं दिसलंय। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय। मात्र या निकालांती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसले। येऊ द्या ना, भाऊ भाऊ आहेत। उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ भाऊ आहेत, ते नातं जर जोडलं गेलं तर त्यात काही गैर नाहीये। चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे। आणि आता
राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे. दवाखान्यात ते ऍडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे. परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही. राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता. म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे. पुढची महत्वाची बातमी आत्ताची. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय. आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे. अपील संपेपर्यंत, म्हणजे अपिलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे. आणि अपिलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे. 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे. केसच्या संदर्भामध्ये जे जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे, मेहरबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन्स जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं. या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स. तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेलं आहे. अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे. परंतु सेंटेन्स जे आहे 2 वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं. उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे. त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल. याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात. तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे. जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील. जर स्टे मिळाला तर, आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे. सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका, एवढ्यापुरतंच आहे ते. उद्या पुन्हा सुनावणी होईल. स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे. उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेतील. बरोबर. जे अपील दाखल केलेलं होतं आणि अपिलामध्ये जे आम्ही 2 प्रेयर्स केलेले होते, एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा, ते या दोन्ही प्रेयर्सना, दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिघोळे यांच्या कन्या स्वतः ॲप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये. परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आत्ता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे. माझं म्हणणं एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत, कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे. त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला. दिस इज प्रिलिमिनरी स्टेज. अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही. ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होतं आहे, तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं. उद्या नेमकं सर निकाल म्हणजे आता राखीव हे ठेवलेलं आहे न्यायालयाने, नेमकं कशावरती स्टे ऑर्डरवरती निकाल मिळेल. कशावरती स्टे ॲप्लिकेशन उद्या सरकारी पक्ष पुन्हा त्याची बाजू मांडणार आहे, त्यानंतर फायनल, त्याच्यानंतर फायनल. उद्या फायनल निर्णय उद्या होईल. बोगस कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचं हे प्रकरण होतं आणि त्या प्रकरणी आता 1 लाखाच्या जात मुचलक्यावर
जामीन मंजूर झालेला पाहायला मिळतोय माणिकराव कोकाट यांना, त्यामुळेच मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय. मात्र उद्या पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार आहे. कृषी क्षेत्रातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आता ॲग्रोवन मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. नाशकात यंदा शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली होती. सध्या गहू तयार झाला असून शेतकऱ्यांची गहू काढणीसाठी लगबग सुरू झाली आहे. हार्वेस्टर मशीनमुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत गव्हाची काढणी होत असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढतीये. यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आलाय. जिल्ह्यात ज्वारीची 450 हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. दुसरीकडे भुईमुग पिकाची लागवड 600 हेक्टरपर्यंत झाल्यानं या पिकाची लागवड घटली आहे. दोन महिन्यांपासून तुरडाळीच्या भावात 20 ते 30 रुपयांची घट झाली आहे. तुरडाळ आता 120 ते 130 रुपयांना मिळते. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तुरडाळीचा हंगामही सुरू झाला. एपीएमसी मध्ये आवक वाढली असून मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यानं भावात घसरण झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. रब्बी हंगामातील गहू बाजारात येण्यास 15 ते 20 दिवसच शिल्लक आहेत. सरकारनं गव्हावरील साठवण मर्यादेवरील नियंत्रण 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेली 1000 टनाची मर्यादा कमी करून ती 250 टन इतकी कमी करण्यात आली आहे. यंदा रब्बी हंगामातील पिकं जोमात असल्यानं हरभरा, ज्वारी पीक काढणीला आलंय. मात्र अवकाळीच्या धास्तीनं शेतकरी चिंतेत असून दुसरीकडे मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अवकाळीच्या तडाख्यात अडकण्याआधी हरभरा काढणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिली आहे. देशात यंदा जिऱ्याची लागवड कमी झाली आहे. तसंच वाढत्या उष्णतेचा पिकाला फटका बसल्यानं कीड रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जिरा उत्पादनात साधारणतः 9 लाख टनांवरून कमी होऊन 7.5 लाख टनांवर स्थिरावलाय. त्यामुळे यंदा जिऱ्याचा बाजार कमी होईल, टिकून राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुणे बाजारात कवठ आणि रताळ्याची आवक सुरू झाली आहे. यावेळी कवठाला 400 ते 800 रुपये दर तर रताळ्याला 10 किलोला 250 ते 400 रुपये दर मिळतोय. राज्यात कांदा बाजारात आवक वाढल्यानं दर पुन्हा घसरलेत. मागील सप्ताहात सरासरी 3000 रुपये क्विंटल होते. हेच दर टप्प्याटप्प्यानं कमी होऊन प्रति क्विंटल 2325 रुपये मिळाले. बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले होते. मात्र मागील काही दिवसांपासून लसणात घसरण झाली आहे. 550 रुपये प्रति किलो लसणाचा दर 400 रुपयांनी घसरलाय. तर आता हेच दर बाजारात 100 ते 120 रुपयांवर आले. पुण्याच्या नारायणगाव बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय. 2 महिन्यांपूर्वी टोमॅटोला 500 ते 600 रुपयांचा बाजार भाव मिळत होता. आता हे दर 150 ते 200 रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्च वसूल होत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. आणि आता बातमी आहे तुम्हाला धडकी भरवणारी, कारण चीनमध्ये कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलाय आणि याचा सर्वाधिक धोका आहे तो लहानग्यांना. विषाणूचं नाव काय आणि लहान मुलांना कसा धोका आहे पाहूया. जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट. चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत. आला कोरोना, लहानग्यांना सांभाळा. कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलाय. हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातीये. विशेषतः लहान मुलांना या व्हायरसचा धोका जास्त आहे. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे सर्व देशांचं टेन्शन वाढलंय. चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया. HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस. हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथमच आढळला. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये होतो. HKU5 या विषाणूचा संसर्ग ASE2
रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका. नव्या विषाणूचा लहान मुलांना सर्वाधिक धोका. महाभयंकर विषाणू आढळल्याचं साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी जेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा देताना म्हटलंय. 5 वर्षांपेक्षा लहान मुलं, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी पाहूयात. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा. आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा. चीनमध्ये निर्माण झालेला हा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि आपल्या लहानग्यांची काळजी घ्यायला हवी. एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. स्वतः 3,000 केळी लावली आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहेत. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेच होतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय बोलाय, आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख, 7 लाख, 8 लाख, 10पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं, सगळं हे झालेलं. ही उद्विग्नता आणि अश्रू आहेत ते सिंधुदुर्गातल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचे. गारपिटीनं हा शेतकरी पुरता कोलमडून पडला. वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीत वाहून गेलंय. कुटुंबाचं पोट आता कसं भरायचं, जगायचं कसं, हा सवाल त्याला सतावतोय. म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीये. एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला मात्र अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस झालाय. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. या गावात केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या. यापुढील राजकीय घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. नीलम गोरेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे. लायकी नसताना 4 वेळा आमदार केला अशा तिखट शब्दात त्यांचा समाचार घेण्यात आला. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी पैसे घेतले होते असा सवाल राऊतांनी गोरेंना केलाय. सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. नीलम गोऱ्हेंनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेंनी केला. तसंच नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच असल्याचं अंधारेंनी सांगितलंय. अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवर टीका केली आहे. बाप बदलला असेल, बदला, आईवर का दगड फेकताय असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय. नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांची तरी इमान राखायला हवं होतं असंही दानवे म्हणाले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हेंसंदर्भात वक्तव्य केले. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, मात्र मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही ओढलंय. शरद पवारांवर शरद पवार आता काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. पत्रकार परिषद शरद पवारांची सुरू होतीये आणि एकीकडे संजय राऊतांनी शरद पवारांनाही या संपूर्ण राजकीय वादात ओढल्यानंतर खास करून पवार काय भूमिका घेतात, साहित्य संमेलनासंदर्भात पवार काय बोलणार, ज्या पद्धतीत राजकीय वाद साहित्य संमेलनातून उफाळलेत त्याबाबत पवार काय बोलतात हे पाहूया. गेले 3 दिवस दिल्लीमध्ये मराठी साहित्य परिषद याचं अधिवेशन सुरू होतं. ते 2 टप्प्यामध्ये होतं. त्याचा पहिला भाग जो
उद्घाटनाचा होता त्याचं प्रमुख पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याकडे होतं आणि नंतर 4 टप्प्यामध्ये कार्यक्रम होते वेगवेगळे. ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा तारा भावाकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या. सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले. प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये, तिथं नंतरचे 3 प्रोग्राम होते. साधारणतः प्रधानमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम जो होता तो ही जी वास्तू आहे ती पूर्ण भरलेली होती आणि तालकटोराचा जो कार्यक्रम होता माझ्या अंदाजानं 6 ते 7 हजार लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिक त्या ठिकाणी जमा झालेले होते. विविध संवाद झाले, त्यालाही प्रतिसाद चांगला होता. साधारणतः साहित्य संमेलन म्हटल्याच्या नंतर काही ना काही ते वाद वगैरे हे असतातच. त्याचं स्वरूप यावेळी अधिक गंभीर नव्हतं. तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं. दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं, उद्घाटक, आणि त्याचं स्वागत अध्यक्ष त्यावेळेचे केंद्रीय मंत्री काकासाहेब राजगिरे होते. यावेळेला उद्घाटनाची जबाबदारी प्रधानमंत्र्यांच्या होती आणि स्वागत अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या सगळ्या राज्यातून प्रमुख मराठी जन केंद्र सरकारमध्ये विविध पदावर असलेले मराठी अधिकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. मला काही विचारायचं पवार साहेब, जो वाद निर्माण झाला ज्या पद्धतीनं नीलम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी दिली, संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणं, हे तुम्हाला पटलं? जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोरेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं मानलं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 टर्म झाले असावे, 4, आणि या सगळ्या 4 टर्म कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचं एकंदर तिथला सहभाग तिथं फारशी चर्चा न केलेली वेळी, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली.
तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राजपूत नाही, कदाचित काँग्रेस इथे असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, आणि हल्ली असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर दिसते आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याच्यावर लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं. सॉरी, त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदला टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता, म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, ते सज्जनराव पाटील म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. पवारसाहेब, यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील, पुरस्कार असतील या माध्यमातून वापर, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य नाही. त्याचं कारण जो यादी बघितली चव्हाण की ही गोष्ट आहे, निरंतर दिल्ली कुणी राजकीय नव्हतं. उद्घाटन समारंभ प्रधानमंत्री मी देवेंद्र फडणवीस होते. दुसरं सत्र जे होतं त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण मुख्यता हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम विभागाचा तो त्याचा होता. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मुलाखत होती, मराठी फाऊल परिषदेची. त्याच्यामध्ये नवीन पंडित, करंदीकर, प्रसन्न जोशी, श्रीनिवास एकही राजकीय नव्हता. मन मोकळा संवाद हा पुढचा ऐकल. डॉक्टर ज्ञानेश्वर उभारे, राजीव सरदेसाई, साजिकाने, रेखा रायकर, मंदिरी वैद्य. त्याच्यामध्ये विश्वजित कदम सोडले तर कुणी राजकीय नव्हते. विशेष सत्कार त्याच्यामध्ये संजीवनी खेळ, दत्तात्रय फास्टे, कमल फास्टे. त्याच्यानंतर लोकसाहित्य भोपाळी ते भैरवी, संसद कदम, कृष्णन सातोळे. राजकारणात ते मराठी साहित्यात ओळखणारे पृथ्वीवर
जयदेव डोळे, डॉक्टर समीर जाधव, सुरेश भटेवाला, संजय आवटे हे त्याच्यावर येत. बहुभाषिक कवी संमेलन हे सगळे कवी त्याच्यात होते. आनंदी गोपाळ, राजेंद्र भटाने, सुनील पाटील, संजना चव्हाण, तेजस चव्हाण, तुमचा फरी समाज होता. विहीण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जुन विजयकर, खडक नंदा साने, वैदेश पाटील, अवधूत विश्वनाथ, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अध्यक्ष श्रीराम पवार, डॉक्टर अनिल मोरे, अरुणा देशपांडे ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं असे घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, नीलम गोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कोणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे, कोहल ठाकरे, जयदेव ठाकूर, नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या काही येऊ शकलं नाही. भूषण राजे होळकर आणि सोहांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे इथे ग्वाल्हेर, इंदोर इथले जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मराठीतून इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लेखन त्याच्यात सुद्धा डॉक्टर चौल, सुनील दादा बोरगाव आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर, बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणातून साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. आणि आता महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. तो याच्यात नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा का करायचा नाही त्याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, ही लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होतो. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपॅसिटीमध्ये आहे. याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्या मागचं सूत्र. संमेलन यशस्वी झालं पण नीलम गोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख होतं, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोरेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली. साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोरेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही.
मंचावर होतात त्यावेळीचे जे हावभाव होते, तुमच्यातले संवाद होते, तुम्हाला त्यांनी पाणी दिलं, खुर्ची बसायला, त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या, त्याबद्दल एक काय भविष्यात त्याचं काय तुमची जवळ वाढते भाजपसोबत अशी चर्चा सध्या रंगते. भेटत नाही का अनेक वेळेला आपले जे हे आहेत सभापती या न त्या कारणासाठी बैठक बोलत असतात सगळ्या पक्षाच्या नेत्यांची. त्याच्यात प्रधानमंत्री असतात, मी सुद्धा असतो, इतर पक्षाचे नेते असतात आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालेल याबद्दलचा सुसंवाद अनेक वेळेला होतो. मतभेद जे होतात तर त्याचा आणि याचा संबंध नाही. तारा भवाळकर यांनी अध्यक्ष भाषण केलं, अतिशय संयत असं ते भाषण मांडलं जाते, परंतु राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जाते. ती माणसं सगळी सारखी आहेत, पण राजकारण. त्यांच्या भाषणाचे दोन भाग होते. काही वेळेस समोर आम्हाला लोकांच्या समोर एक मर्यादित भाषण त्यांनी केलं आणि नंतरचा भाग सविस्तर भाषण. मी पहिल्या भाषणाला हजर होतो, दुसऱ्या भाषणात इथे येणार होतो, पण त्यांचा पहिल्या भाषणाचा भाग मी ऐकल्याच्या नंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले. ते अतिशय चांगले बोलले आणि त्यामुळे त्यांचा जो सेकंड भाग होता तो संपेपर्यंत मी सदनाचा हल्ला सुरू आणि ते व्यासपीठावर खाली त्यांचे अतिशय चांगले बोलल्या. त्यांनी एक दिशा दिली. मला असं वाटतं की या क्षेत्रातल्या जाणकारांनी त्याची नोंद घ्यावी. आपल्या मित्रपक्षांनीही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं. मित्र पक्षाचा विकास चालला. पंतप्रधान पदाचा त्यांनी उल्लेख केला, पण नरेंद्र मोदींचं थेट नाव घेणं त्यांनी टाळलं. तारा भवाळकर मी सांगितलं त्यांचं भाषण अतिशय उत्तम होतं. आम्हाला त्यांची ही सवन भूमिका कशी. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत, परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे. काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते, काही योजना घेतल्या होत्या, त्यावर चौकशी लावण्याचे काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहेत. असं की आम्हाला फारशी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल ती आम्हाला द्या, आम्हाला त्याचा उपयोग होईल. तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य तुम्ही काही बघा. पण हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलेच आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारच आपापसात भांडत आहे. चांगलं आहे ना. त्याचे प्रेमाने सगळ्यांना घेऊन त्यांनी सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असेल, आमची नाही. माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या थेट दोषी ठरवलं. आज काय झालं? आज अजून एक त्यामध्ये आले. आज तारीख होती पण अजून आले सुनावणी सुरू. तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं, तरीही ते मंत्रिमंडळात असतं, याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात अर्थात सुरू होईल. पण या संदर्भामध्ये पार्टी म्हणून तुमची काय भूमिका? अपोजिशन म्हणून आम्हा सगळ्यांना याचा विचार करावा. आज हे जे काही चित्र दिसतंय, आतापर्यंत 2 मंत्री त्याच्यात सुद्धा आलेली आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लाईनमध्ये आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं, प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही. पण त्याचं पूर्ण चित्र आपल्या पुढं असल्यानंतरच त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जातं चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे दीड महिना झाला, कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं आता मस्ताजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणारे, उपोषणाला बसणारे. तर सरकारमध्ये अजून जी समिती नेमली त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही. जे काही त्या गावात मी जाऊन आले
त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं, तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वागत आहेत याचे शेवटी वास्तव परिणाम हे राज्यात दिसते. परंतु सर, अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाही असं अजित पवार सातत्याने म्हणतात. त्यांच्याकडे माहिती जास्त असते, माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा आरोप झाले की आरोप झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडावी लागली आणि चौकशी झाली. नाही, म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. असं आहे की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत. त्याच्यावर कशाला त्याच्यावर भाषा करेल. पवारसाहेब, गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा संवाद होतो. नेमकं हेच चूक नाही का, किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सरळ कोणतेही राजकीय, पण नेमकं हेच चुकणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुखी उतरवलं जातं आणि तुमच्यावर वारंवार टीका केली जाते. आमच्या टीका केली जाते. संजय राऊतांनी हा इशू काढला आणि तो काढला त्याच्यात काहीच चुकीचं नव्हतं. नाही, याच्या आधीच आहे. आणि अखेर शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला असल्याचं म्हटलेलं पाहायला मिळालंय. पुढच्या बातमीकडे बोलूयात. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती आहेत देवेंद्र जोग यांनाही मारहाण करण्यात आली. गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. गजा मारणे बरोबर इतर आरोपींचा कोथरूड पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी बाब्या पवारला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या संपर्कात आहेत. सागर, काय अधिक माहिती आहे? नक्की गजा मारणे याला कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि कोथरूड पोलीस त्याचा गेल्या 2 दिवसापासून शोध घेत होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सहकारी जे होते देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आलेली होती गजा मारणे टोळीकडून आणि याच पार्श्वभूमीवरती गजा मारणेवरती मोकाची कारवाई याआधी झालेली आहे आणि गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे. पुढील तपास जो आहे तो आता गजा मारणेचा कोथरूड पोलीस करणार आहेत. गजा मारणेला अनेक वेळा अटक झाल्यानंतरही गजा मारणेची टोळी जी आहे ती पुणे शहरामध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 3 ते 4 दिवसापूर्वी अशीच घटना केंद्रीय मंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या जो सहकारी आहे त्याला मारहाण केलेली होती. अशा अनेक गुन्हे त्याच्या टोळीवरती दाखल आहेत. त्यामुळे मंत्री मोहोळांच्या निकटवर्ती याला मारहाण करणं, मारण्याला भोवलंय आणि मारण्यावरती कारवाई केलेली आहे. पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. गुंड गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. मंत्री मोहोळांच्या निकटवर्ती याला मारहाण केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. गजा मारणेला पोलिसांनी पुन्हा अटक केल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र जोग हे निकटवर्ती आहेत मुरलीधर मोहोळांचे आणि त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी बाब्या पवारलाही पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. पुढची महत्त्वाची बातमी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून एक नियमावली निश्चित केली जाणार आहे आणि त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील 1 महिन्यांमध्ये याच संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. शालेय शुल्क आणि स्कूल बस शुल्क एकाच वेळी पालकांकडून आकारलं जात असल्यानं मोठा आर्थिक बोजा पडत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.